नमस्कार. ज्यांना मांडी घालून खाली बसता येत नाही, 1 किंवा 2 मिनिटं बसल्यानंतर वरची मांडी खाली आणि खालची मांडी वर करतात, किंवा ज्यांना खाली बसण्याची इच्छा आहे पण गुडघेदुखीमुळे किंवा पायांच्या स्टिफनेसमुळे ज्यांना बसता येत नाही, अशा सर्वांसाठी आजचा आपला हा व्हिडिओ. आपल्याला मांडी घालून खाली न बसता येण्याची कारणे आहेत. ती म्हणजे आपल्या मांडीचे मसल जे आहेत, पायाचे पूर्ण मसल्स हे जे आहेत ते स्टिफ झालेत. हॅमस्ट्रिंग असेल, क्वाड्रिसेप्स असतील, काफ मसल, सगळे काही स्टिफ झालेत. त्यांना प्रत्येक मसलला आपण हळूहळू आज स्ट्रेच करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला छानपैकी खाली बसता येऊ शकतं. त्यासाठी आपण बैठक स्थितीमध्ये म्हणजेच कॉटवरती बसल्या बसल्या असतील किंवा आपण खुर्चीवरती बसल्या बसल्या टेबल पुढे घेऊ शकतो आणि बसूनही हे व्यायाम प्रकार आपण करू शकतो. त्यासाठी चला आपण सुरुवात करूयात. दोन्ही पाय पुढे घ्यायचे, दंड स्थितीमध्ये आपण बसलोय. कॉटवरतीही आपण अगदी असंच बसू शकतो. त्यासाठी नंबर 1 ची एक्सरसाइज आपल्याला करायची. ती म्हणजे करायची आपल्या बोटांचं आकुंचन आणि प्रसरण आपल्याला करायचंय. आकुंचन, प्रसरण. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. यानंतर काय करायचं आपल्याला, दोन्ही पायाची बोटे जी आहे ती शरीराच्या अपोजिट साईडला स्ट्रेच करायची. त्यानंतर शरीराच्या दिशेने त्यांना खेचायचं. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचंय, पायाला पुढे आणि मागे स्ट्रेच करून घ्यायचं. म्हणजे एक पाय जो आहे तो शरीराच्या अपोजिट साईडला स्ट्रेच करायचा आणि एक शरीराच्या दिशेने खेचायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपण आपला जो उजवा पाय तो गुडघ्यात दुमडून घेणार आहोत आणि त्याला उचलून आपल्या डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचंय. ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे काही झालं असेल तर त्यांनी जोपर्यंत डॉक्टर छान आपल्याला पाय गुडघ्यामध्ये बेंड करायला सांगत नाही तोपर्यंत हे व्यायाम प्रकार करायचे नाही. डॉक्टरांना विचारून त्यांच्या सल्ल्यानेच मग आपण हे पुढे करणार आहोत. डावा हात घ्यायचा, त्याने आपल्या उजव्या पायाला पकडायचं. उजव्या हाताने आपल्या गुडघ्याला पकडायचं आणि गोलाकारपणे आपल्या पायाला गोल फिरवायचं. गुडघा गोल फिरवत राहायचा. पहिल्यांदा आपण करणार आहोत एक पॉइंट सर्कलने, त्यानंतर करायचं अपोजिट साइड. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 पूर्ण गोल फिरवायचा आहे. 6 7 8 9 10. यानंतर अपोजिट साइडने 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स करायचे. उजव्या पायाला सरळ करून घेऊयात. डावा पाय घेऊयात, उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. उजव्या हाताने पायाच्या बोटांना पकडतोय, डाव्या हाताने गुडघा. स्टार्ट करूयात. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. Opposite side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. पाय खाली घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला करायची आहे नंबर 4 एक्सरसाइज. त्यासाठी उजवा पाय घ्यायचा आहे, गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा आहे, डाव्या पायाचा मांडीवर तसाच ठेवायचा आहे. उजव्या हाताने आपल्या या गुडघ्याला पकडायचं, शरीराच्या जवळ अगदी पायाला घ्यायचं आणि श्वास सोडत त्याला खाली स्ट्रेच करायचं. डाव्या हाताने बोटांना पायाच्या पकडून ठेवायचंय. स्टार्ट करा. श्वास घ्यायचा, सोडून देत पायाला खाली घ्यायचंय. पुन्हा 1 2 3. पूर्ण स्ट्रेच करायचंय मांड्याच्या आतल्या भागावरती, म्हणजे ॲडॅक्टर मसलला पूर्ण ताण येतो. 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करूयात. आता अलगद पाय खाली घेऊयात. दुसरा पाय घ्यायचा आहे, पायाला शरीराकडे खेचा, खाली स्ट्रेच करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करायचंय. अलगद पायाला खाली घ्यायचंय. त्याचबरोबर आपण रोज रात्री झोपण्याच्या आधी आपल्या संपूर्ण पायाला जे आहे, म्हणजे बोटापासून तळपायाला, घोट्याला, पोटऱ्यांना आणि मांड्यांपर्यंत पूर्ण शरीराला आपल्याला तेल लावायचंय. आणि तेल आपण तिळाचं घेऊ शकतोय, खोबऱ्याचंही घेऊ शकतोय. हाताने आपल्या पूर्ण पायाला आपल्याला मसाज करायचा आहे. तरी तेल जेव्हा आपण लावू तेव्हा आपल्याला लावताना खालून वरच्या दिशेने, म्हणजे आपल्या ज्या नस आहेत त्यांना पूर्ण खाली असं स्ट्रेच करत 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 आपल्याला त्यांना तेल अप्लाय करायचे. म्हणजेच आपल्या या सगळ्या मसल्स मध्ये लवचिकता येईल. आणि आपण हे जे व्यायाम आहेत हे जर रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम करू तर नक्कीच पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. त्यामुळे सकाळ संध्याकाळ हे व्यायाम नक्की करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला, नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायचा आहे. त्यासाठी हा जो पाय आहे तो गुडघ्यात दुमडायचा, दोन्ही हातांनी आपल्या या पायाला आपल्याला पकडायचंय. जसं आपण लहान बाळाला हातात घेतो त्याप्रमाणे याला पकडायचंय आणि डावीकडे उजवीकडे त्याला घेऊन यायचंय. पण तुम्हाला जर असं पकडणं शक्य नसेल, कारण की मसल जर स्टिफ असतील तर असं पकडता येत नाही, तर दोन्ही हातांनी पायाला असं पकडा आणि थोडंसं वरती आणि खाली करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्याला उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे असे घेऊन जा. तर चला स्टार्ट करूयात. हातांनी पायांना पकडायची स्थिती घ्यायची. जशी छान प्रॅक्टिस होईल तसे यावरती यायचंय. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. अलगद उजवा पाय पुढे घ्यायचाय. डाव्या पायाला आपण इझी व्हेरिएशन्स करूयात. 1 असं करू शकताय पकडून. 2 3 4 5 6 7 8 9 10. किंवा तुम्ही दोन्ही व्हेरिएशन्स ऍड करू शकतायत. म्हणजे एकदा असं पूर्ण एक स्ट्रेच करून घेतलात आणि दुसऱ्यांदा दोन्ही हातांनी पकडून मग असा केलात तरीही चालेल. चला, पाय पुढे घ्यायचाय. आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायचंय ते म्हणजे बटरफ्लाय पोज. दोन्ही हातांनी पायांना पकडायचंय आणि पूर्ण
1 मिनिटापर्यंत आपल्या मांड्यांना वरती आणि खाली करत राहायचं. हा सेट तुम्ही अर्ध्या मिनिटापर्यंत 3 वेळेस असा करू शकताय. जशी सवय होईल तसं 1 मिनिटाचे असे आपल्याला कंप्लीट 3 सेट करायचे. या आसनाचे आपल्याला भरपूर फायदे जाणवतात. आपण जेव्हा पायांना इथे स्ट्रेच केलं, या पूर्ण मांड्यांच्या मसलला, आपल्या बॅकला, या सगळ्यांना इथे ताण येतोय आणि आपल्याला छान प्रकारे बसता येऊ शकतंय. चला आता पुढचं नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायचंय. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय पुढे घ्यायचे, आपल्या पायांमध्ये अंतर घ्यायचे, दोन्ही हातांनी आपल्याला सपोर्ट घ्यायचाय. अलगद 1 बाय 1 करत एक एक पाय आपल्याला गुडघ्यामध्ये दुमडायचा आहे. सुरुवातीला उजवा, त्यानंतर डावा, असा 10चा सेट आपल्याला करायचा आहे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. यानंतर थोडंसं थांबायचंय आणि दोन्ही पायांना एकत्रितपणे गुडघ्यात दुमडायचे. अशा प्रकारे 1 2, हळूवारपणे करायचे, जास्त घाई करायची नाही. 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करायचंय. आता दोन्ही पायांच्या आपण अलगद हलवून घ्यायचंय. पूर्ण पायाच्या मसल्सला आपण आता रिलॅक्स करून घेऊयात. आपण जर वर्षानुवर्षे खाली बसण्याची प्रॅक्टिस जर आपण केली नसेल, कधीतरी गुडघा दुखत असेल, मग डॉक्टर म्हटले असतील की खाली बसू नका, मग आपण काय करतो, लगेचच सवय सोडून देतो. मग यामुळे काय होते की आपले पूर्ण जे मसल्स आहेत ते हळूहळू एक एक मसल हा स्टिफ व्हायला लागतो. मग जर आपण अशी प्रॅक्टिस रोज केली, छान पायाला तेलाची मालिश केली, तर नक्कीच आपलं मांडी घालून खाली बसण्याचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मांडी घालून खाली कसे छान प्रकारे बसू शकतोय, त्यासाठी पूर्ण पायांची जी होती ती आपण स्ट्रेचिंग करून घेतली, छान छान एक्सरसाइजेस करून घेतले. तुम्ही हे सर्व नक्की ट्राय करा. त्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हसत राहा, आनंदी राहा आणि विशेष म्हणजे निरोगी राहा. धन्यवाद.